बिग बॉसने एवढं मोठं सरप्राईज दिलं सगळ्यांना. घरच्यांची भेट एक ऊर्जा देणारी भेट असते ही. सगळ्यात आधी सागर, संकेत, विशाल, तुम्ही एक वेगळ्या प्रकारे घरच्यांचं जे वेलकम केलेलं आहे हो ते अतिशय एंटरटेनिंग होतं. ते डान्स स्टेप पण पाहिले. संकेत आणि विशालने ठरवलं होतं की आपण एक सिंक करूया डान्स स्टेप. संकेतने सुरू केलं वर, पण संकेतला कळलं की विशाल खालीच आहेत, कारण विशालचे हात वर तेव्हाच जातात जेव्हा हातात डंबेल असतात. ग्रुप्समध्ये खेळणं हे सगळं ते ठीक आहे, पण काय ग्रुप जिंकणार आहे का? एकटाच व्यक्ती जिंकणार आहे. नाव पीपल आर इंटरेस्टेड इन द विनिंग गेम. हे रिलेशनशिप्स वगैरे ठीक आहे, ते 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 राहील. आता आपण जाणार आहोत अशा स्पेसमध्ये जिथे आपल्याला आता इंडिव्हिज्युअल खेळाडू जो आहे तो निवडायचा आहे. मी असं म्हणत नाही की तुमचे एक्झिस्टिंग ग्रुप्स सोडून द्या, परंतु बऱ्याच वेळा असं सुद्धा पाहण्यात येतं की ग्रुप्समुळे तुमचे निर्णय हे इंडिव्हिज्युअल राहिलेले नाही. काही सदस्य आहेत ग्रुपमध्ये असूनही इंडिव्हिज्युअल म्हणून समोर येत आहेत. त्या आहेत अनुश्री. थँक्यू सर. की अनुश्री कोणाच्याच नाही, इकडच्या पण नाहीत आणि तिकडच्या पण नाहीत. एक नक्की आहे की अनुश्री स्वतःच्या आहे, ज्यामुळे ते आत्तापर्यंत घरात टिकून राहिलेले आहेत. आणि जो लास्ट प्लेअर जो मला इंडिव्हिज्युअल वाटतो तो प्लेअर ॲक्च्युली ती प्लेअर तन्वी आहे. तन्वी यांची रणनीती असो, त्यांची मतं असो, कॅप्टन्सी टास्कमध्ये दोन्ही साईडनी फायरिंग होत होती, पण यातही एकाही सदस्याने तन्वी यांचं नाव घेतलं नाही. अनुश्री कधी खरं बोलते आणि कधी खोटं बोलते यावर विश्वास ठेवणं आता खूप कठीण वाटू लागलंय. प्रत्येक दिवशी ट्विस्ट द्यायचा आहे म्हणून तिचे खूप प्रयत्न चालतात. लांडगा आला रे आला अशी तिची गत होणार आहे. खरं बोलणं खोटं बोलणं पर्सनॅलिटीचा भाग आहे माझ्या. तर मला नाही असं वाटत की फक्त ट्विस्टसाठी मी काहीही निर्णय घेते. पण मी तेच उमेदवारी झालं ना की नसेल. तू सगळ्यांसमोर असं बोलतेस की तन्वी आणि विशाल या दोघांना मी कायम पुढे ठेवेन कारण ते फायनलिस्ट दिसतात तुला. मला असं वाटत होतं की तू माझा चांगला विचार करते. हो, मी तुझा चांगलाच विचार करते. नॉमिनेशन मध्ये टाक. इथे मग असं वाटतं की फ्लिपर आहे. हे आला रे आला रे आला रे